नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण नीर डोसा करणार आहोत। त्यासाठी या वाटीच्या प्रमाणात 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतले। तांदूळ 4 ते 5 वेळा स्वच्छ धुवून घेतले। तांदळामध्ये पुरेसे पाणी टाकून रात्रभर भिजत ठेवले। तांदूळ रात्रभर भिजवायचे नसतील तर 5 ते 6 तास तांदूळ भिजवून घेऊ शकता। ज्या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेत त्याच वाटीने अर्धा वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलंय। तांदळामधलं सर्व पाणी मी काढून टाकते। तांदळामधलं सर्व पाणी काढून टाकले। मिक्सरचं मोठं भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया, ओलं खोबरं टाकूया। सुरुवातीला असंच फिरवून घ्यायचं। मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय, याच्यामध्ये पाणी टाकते। 2 ते 3 चमचे पाणी टाकलंय। मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलंय। अशा प्रकारे एकदम बारीक वाटायचंय। बाउलमध्ये काढून घेऊया। वाटीमध्ये अर्धी वाटी पाणी घेतलंय। मिक्सरचं भांडं धुवून घेऊया। पाणी मिश्रणात टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। नीर डोसा करण्यासाठी हे मिश्रण आपल्याला एकदम पातळ करायचं आहे, म्हणजे डोशाला जाळी छान पडते। याच्यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी टाकते। याच्यामध्ये पाणी थोडं थोडं टाकायचं, एकदम जास्त पाणी टाकायचं नाही। हे मिश्रण अजून घट्ट वाटतंय। याच्यामध्ये उरलेलं अर्धी वाटी पाणी टाकूया। चवीनुसार मीठ टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। या पिठाचे आपल्याला लगेचच डोसे करायचे। नीर डोसा करण्यासाठी पीठ पातळ असलं पाहिजे। आपण 1 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं याच्यासाठी 2 वाट्या पाण्याचा वापर केला आहे। सुरुवातीला एक डोसा करून बघायचा। जर त्याला जाळी पडली नाही तर याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी टाकायचं आणि पीठ पातळ करून घ्यायचं। नीर डोशांसाठी जुना तांदूळ वापरायचा आहे। याच्यासाठी आपण रेशनचा तांदूळ, कोलम तांदूळ वापरू शकतो। ज्या तांदळाचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा नाही। नीर डोसा करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवलाय। पॅन छान तापलाय। थोडंसं पाणी शिंपडून घेऊया। थोडंसं तेल टाकूया। तेल सर्व बाजूने पसरून घेऊया। नीर डोसा टाकूया। डोसा टाकताना पीठ असं हलवून घ्यायचं। डोसा टाकताना गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे जाळी छान पडते। कडेकडेने टाकायचं। गॅस कमी करून 1 मिनिटभर झाकण ठेवूया। 1 मिनिट झालंय, झाकण काढूया। कडेकडेने तेल सोडूया। मंद गॅसवर सर्व बाजूने कडा सुटेपर्यंत भाजून घेऊया। याच्या कडा सुटायला लागल्यात। छान जाळी पडली आहे। काढून घेऊया। दुसरा डोसा करूया। पॅनवर थोडं पाणी शिंपडूया। पुसून घेऊया। तेल टाकूया। तेल पुसून घेऊया। डोसा टाकूया। प्रत्येक वेळेला डोसा टाकताना पीठ असं हलवून घ्यायचं। कडेकडेने टाकूया। गॅस मोठा ठेवायचा आहे। गॅस कमी करून 1 मिनिटभर झाकण ठेवूया। 1 मिनिट झालंय, झाकण काढून बघूया। कडेकडेने तेल सोडूया। मंद गॅसवर कडा सुटेपर्यंत भाजून घेऊया। डोसा वरच्या बाजूने पूर्ण सुकलाय। काढून घेऊया। डोसाला छान जाळी पडली आहे। डोसे काढल्यानंतर अशा प्रकारे जाळीवर ठेवायचे, म्हणजे याची वाफ निघून जाते। छान जाळी पडली डोशांना, छान मऊ लुसलुशीत झालेत। प्लेटमध्ये सर्व करते। नीर डोसे प्लेटमध्ये सर्व केलेत। छान झालेत डोसे। डोसे छान मऊ लुसलुशीत जाळीदार झालेत। हे डोसे खोबऱ्याच्या चटणीबरोबर, सॉस बरोबर खाऊ शकतो। नुसतेही छान लागतात। करायला सोपे आहेत। रेशनच्या तांदळाचे नीर डोसे छान होतात। याच्यासाठी जुना तांदूळ वापरायचा। रेशनचा तांदूळ, कोलम तांदूळ वापरू शकतो। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।